युवकांनी संतांचे विचार आत्मसात करून सुसंस्कारित समाज घडवावा, युवा नेते उत्तम पाटलांचं वक्तव्य. भारताला संतांच्या विचारसरणीचा मोठा वसा व वारसा लाभलाय. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं माहेरघर म्हणलं जातं. आषाढी एकादशी म्हणजे श्रद्धा, समता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र उत्सव असून युवकांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह व संत परंपरेचे विचार आत्मसात करून सुसंस्कारित समाज घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं बोरगाव येथील अरिहंत शिक्षण संस्थेच्या वतीनं आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे. पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले की आषाढी एकादशी हा जात, धर्म, पंथ तसेच श्रीमंत गरीब असा कोणताही भेद न ठेवता सर्वांना एकत्र आणणारा उत्सव आहे. संतांनी समाजाला प्रेम, बंधुभाव, समता आणि समाजसेवेचा संदेश दिला. आजच्या युवकांनी त्या विचारांचा अंगीकार करून समाजसेवा, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. यावेळी बोरगाव शहरातून शाळेच्या वतीनं भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी टाळ मृदुंगांच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत शहरातून मार्गक्रमण केलं. शहरातील विविध ठिकाणी पालखीचं स्वागत करून पूजन करण्यात आलं. यावेळी युवा नेते उत्तम पाटील व धनश्री पाटील वहिनी यांनी दिंडीचं स्वागत करून दर्शन घेतलं. श्री अरिहंत संचलित मराठी, कन्नड, इंग्लिश प्राथमिक माध्यमिक शाळा, ITI कॉलेज, CBS इंग्रजी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग दिंडीमध्ये सहभाग घेतला. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.